करते तुम्हाला संध्याकाळी फोन. नमस्कार नमस्कार. ओ मॅडम नका बोलू हो, सगळे मला प्रेमाने भिशीवाली ताई म्हणतात. भिशीवाली नाही तर मिशीवाली म्हणाल. गेली 5 वर्ष मी या भिशीच्या कामात आहे. आजपर्यंत मी कोणाचा 1 रुपया इथे तिथे होऊ दिला नाहीये. तुमच्या घरातून किती जण आहे? 4 जणी झाल्या ना. मी ओळखीतल्या लोकांशिवाय कोणाला नाही तर गटात घेतच नाही. विश्वास महत्वाचा माझ्यासाठी. अहो मागच्या वेळी गटात एका बाईने आणलेलं, तिने काय करावं, पहिल्या महिन्यात तिने घेतले 10,000 आणि नंतर महिन्याचे पैसे द्यायला तयार नाही ना हो. मग ते तर मी तेवढी खमकी म्हणून प्रत्येकाकडनं बरोबर पैसे काढते. 10 बायकांचा जर गट असेल तर 10 महिन्याची भिशी चालणार, 12 बायकांचा गट असेल तर 12 महिने. अच्छा, पैशांची गरज होती का? नाही वहिनी, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण कसं असतं, आता तुम्ही सांगताय तुम्हाला पैशांची गरज आहे, तसं अजून 2 जणींनी पण मला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी ना आधीपासूनचा नियम ठेवलाय की चिठ्ठ्या पाडणार आपण. चिठ्ठीत ज्या बाईचं नाव येईल तुम्ही तिला रिक्वेस्ट करू शकता. त्याच्यात मध्ये मी काहीच बोलू शकत नाही. कसं आहे, मला ना बायस राहायला नाही आवडत. अख्ख्या वसईत तुम्ही विचारा, भिशीवाली ताई एकदम फेमस आहे. मीटिंगला उपस्थित राहणं गरजेचं आहे. पण 3 ते 6 महिन्यांमध्ये एक आपल्या मीटिंग असतात. त्याच्यानंतर व्याजाचे काही आपले असे पैसे वगैरे आले तर आपण पार्टी करतो. खूप काही गोष्टी आहेत. तुम्ही आता सगळ्यांना भेटाल वगैरे. मला सांगते, मी हा एक फक्त गट नाही तर एक कुटुंब तयार करते. ती विश्वासावर टिकून असते. तुमचा व्हॉट्सअप नंबर सांगा, तुम्हाला ऍड करते. मग तुम्ही त्या तिघींचे नंबर पाठवा, मी लगेच त्यांना पण ऍड करते. नाही, एका कुटुंबात असलं म्हणून काय झालं, आपापसात भांडणं नको. प्रत्येकाचे वेगळे नंबर त्या ग्रुपमध्ये ऍड झालेच पाहिजे. अहो आता जरा मी एका महत्वाच्या मीटिंगला आलेले. महिला मंडळाच्या कामात मी कधीच मागे नसते, तुम्हाला माहिती आहे ना. साहेबांना सांगून ठेवा, भिशीवाली ताई येते. चला आता मी निघते, अजून 4 मीटिंग आहेत माझ्या.